आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये अतिशय प्रचंड चुरशीनं मतदान झालेलं आहे. त्यामुळे आता प्रत्येकाची नजर आहे, प्रत्येकाचं उत्सुकता आहे ती नगराध्यक्ष कोण होणार, नगरपालिकेत सत्ता कुणाची येणार. कारण अनेक नगरपालिकेत पक्षाच्या पलीकडे जाऊन युती आघाडी झाल्यामुळं नेमकं काय होणार या संदर्भात आता तर्क वितर्क पैजा सुरू झालेले आहेत. निकाल तातडीनं लागणार असल्यामुळं सगळ्यांच्या नजरा निकालाकडे आहेत. त्यामुळे आपण महाधुरळाच्या वतीने काही अंदाज कोण नगराध्यक्ष होऊ शकेल याचा अंदाज आज व्यक्त करणार आहोत. हा अंदाज गेल्या काही दिवसात झालेला प्रचार आणि इतर काही गोष्टीवर आहे. हा अंदाज 100% बरोबर येईल अशी खात्री नाही, कारण स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं असतं. अनेक ठिकाणी मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. काही ठिकाणी जो स्थानिक आघाड्या झाल्या त्याचाही परिणाम होणार आहे. म्हणजे काही ठिकाणी आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले त्याचाही आहे. स्थानिक संपर्क, उमेदवाराचा संपर्क या मतदानामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळं पक्ष, आर्थिक व्यवहार, संपर्क या सगळ्या जोरावर काही निकाल बदलूही शकतात. पण आपण फक्त अंदाज व्यक्त करणार आहोत. त्यातले काही अंदाज तंतोतंत खरे ठरतील, काही चुकतीलही. पण एकूणच चर्चा या निमित्तानं आज करणार आहोत. नगरपालिकेत नगराध्यक्ष कोण, 13 नगरपालिकेतले नगराध्यक्ष कोण असू शकतील त्याची अर्थात सुरुवात करूया राजकीय विद्यापीठापासून. राजकीय विद्यापीठ कागलमध्ये ऐनवेळी मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे एक झाले, तिथं मंडलिक गट एकाकी पडला. त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादी हे दोघं एक झाल्यामुळं इथं सविता प्रताप माने या गटाच्या, भाजप आणि घाटगे आणि मुश्रीफ गटाच्या या उमेदवार आहेत, त्यांची संधी जास्त आहे. त्यांच्या उलट युगंधरा घाटगे यांनीही अतिशय चांगली हवा केलेली आहे. त्यामुळं आता माने यांची संधी जास्त वाटते. पण गेल्या 8-10 दिवसात मंडलिकांनी जी एकाकी झुंज दिली त्यांच्या मतीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर धावून आले. त्यामुळं एकाकी होणारी निवडणूक प्रचंड चुरशीची झाली हे नक्की. दुसरी नगरपालिका आहे मुरगुड. तिथंही ऐनवेळी भाजप आणि शिवसेना एक झाले. भाजपनं शिवसेनेला उमेदवार दिला. मुळात मुरगुडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मंडलिकांची ताकद आहे. मंडलिकांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळं सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांची शक्यता इथं जास्त वाटते. पण तस्नीम राजेखान जमादार यांनीही ताकदीनं लढा दिलेला आहे. कारण राजेखान जमादार हे गेले अनेक वर्षे शिवसेनेत होते, मंडलिकांच्या सोबत होते. त्यामुळं सगळी माहिती त्यांना असल्यामुळं आणि तेही माजी नगराध्यक्ष असल्यामुळं लढा चांगला दिला. पण शक्यता जास्त आहे ती सुहासिनी पाटील यांची. तिसरा मतदारसंघ प्रचंड चुरशीचा. प्रविता सालपे आणि विद्याताई पोळ यांच्यात झाला पेठ. वडगावमध्ये प्रचंड चुरस. जनस्वराज्य आणि ताराणे एकीकडं आणि बाकी यादव गट दुसरीकडं अशी ही लढत झाली. या लढतीचं मात्र चित्र एवढी चुरस आहे की नक्की नेमकं कोण नगराध्यक्ष होणार हे सांगणं कठीण आहे. हुपरीत मंगलराव माळगी यांच्या विजयासाठी आमदार राहुल आवाडे यांनी प्रचंड ताकद लावलेली आहे. भाजपनं ही ताकद लावलेली आहे. गल्लोगल्ली जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. पण उलट श्रीमंत शिराळे आणि सुनील धोंगडे यांनी अतिशय ताकद या मंगलराव माळगे यांच्या पराभवासाठी लावले. त्यामुळे इथंही
माळगी यांची शक्यता जास्त वाटत असली तरी श्रीमंत शिराळे आणि सुनील धोंगडे यांचाही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रचार आणि साऱ्या गोष्टी केल्यामुळं निकालाची उत्सुकता प्रचंड आहे. पन्हाळा जनसुराजचा हा बालेकिल्ला, गेल्या अनेक वर्षापासून जनसुराजचा हा पूर्णपणे बालेकिल्ला, अगदी बिनविरोध निवडणूक या जनसुराज या नगरपालिकेत अनेकदा करत असते. यामुळे यंदा जयश्री पवार तोरसे या निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, कारण इथं विनय कोरे यांची ताकदच मोठी आहे. त्यामुळे शक्यता जयश्री पवार यांची आहे. आता सुधा सुहास भगवान यांनी चांगली टक्कर दिली आहे, पाहूया त्यांचं काय होतंय ते. मलकापूर म्हणजे माजी आमदार सत्यजित पाटील यांचा हा बालेकिल्ला. लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, कायम इथं या सत्यजित पाटील सरडूकरांना मोठ्या प्रमाणात मते मिळतात. त्यामुळं आणि त्यांच्या उलट यावेळी आहेत जनसुराजचे रश्मी शंतनू कोठावळे, म्हणजे मायासागर पाटील या उबाटाच्या शिवसेनेच्या वतीनं उभारलेत आणि रश्मी कोठावळे या जनसुराजच्या वतीनं उभारलेत. एकूणच ताकद बघता आणि सगळ्यात महत्त्वाचे मतविभागणी, इथं प्रभावकर हे उमेदवार असल्यामुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे. पण सत्यजित पाटील यांची ताकद पाहता संधी जास्त वाटते ती माया पाटील यांना. जयसिंगपुरात यड्रावकरांच्या विरोधात सारे एकवटलेत, पण यड्रावकरांची ताकद जयसिंगपुरात मोठी आहे. त्यामुळे संजय यड्रावकर यांचे नगराध्यक्षपद जवळजवळ नक्की आहे. पण शेवटच्या क्षणी सुदर्शन कदम यांनी जी काय प्रचंड हवा केली, त्याला काँग्रेसनं ताकद दिली, भाजपनं ताकद दिली. त्यामुळं संजय यड्रावकर यांना नाकी नऊ आणलं, त्यांची हवा टाईट झाली. पण एकूणच जयसिंगपुरात त्यांची ताकद जास्त असल्यामुळं यड्रावकर नगराध्यक्ष होण्याची शक्यता जास्त आहे. कुरुंदवाडमध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे. काँग्रेस विरोधात शाहू आघाडी म्हणजे यड्रावकरांनी तिथं उभं केलेलं आहे. त्यामुळे योगिनी पाटील, मनीषा डांगे, त्रिशला पाटील यांच्यापैकी कोण नगराध्यक्ष होणार याची उत्सुकता निश्चित आहे. शिरोळमध्ये तीच अवस्था आहे. शाहू आघाडीच्या श्वेता काळे, सारिका माने आणि योगिता कांबळे यांच्यात तिरंगी लढत आहे. तिथेही पाहूया कोण होते ते. आजऱ्यात तिथेही अशोक चराटी हे तारण्य आघाडीचे म्हणजे भाजपचे तारण्य आघाडी, त्यांच्या उलट काँग्रेसच्या वतीनं संजय सावंत उभे आहेत. अन्याय निवारण समितीच्या वतीनं सरदानंद ठाकूर आहेत. आणखी 3 अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे इथं सध्या तरी तारण्य आघाडीचे अशोक चराटी यांची आघाडी दिसते. पण मतविभागणी आणि इतर काही गोष्टीमुळं ऐनवेळी निकाल बदलू शकतो. पण शक्यता जास्त आहे ती चराटी यांची. चंदगडला दोन्ही राष्ट्रवादी एक झाले, तिथं भाजपला एकाकी पाडण्यात आलं. त्यामुळं आता दयानंद काणेकर की सुनील काणेकर हा उत्सुकतेचा विषय आहे. पण भाजपनं थेट मुख्यमंत्र्यांनी तिथं ताकद लावली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात ताकद लावली. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा, आमदार शिवाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे पाहूया आता चंदगडमध्ये पुन्हा भाजपचा झेंडा फडकणार का. त्यानंतर आहे आजरा झाला, चंदगड झाला, गडहिंग्लजला पण दोन्ही राष्ट्रवादी एक झालेत. तिथं भाजप आणि जनसुराज एक आहे. त्यामुळे भाजप जनसुराज जनता दलाचे गंगाधर हिरेमठ विरोधात अजित पवार राष्ट्रवादी गटाचे महेश तुर्बतमठ अशी लढत आहे. आणखी 4 अपक्ष उमेदवारी आहेत. पण ज्या पद्धतीनं गेले काही वर्षे जनता दलाची इथं ताकद आहे, जनता दलनं ताकद आता जनसुराजची ताकद आहे, भाजप एक आहे. त्यामुळे इथलाही निकाल आश्चर्यकारक लागण्याची चिन्ह आहेत. एकूणच या सगळ्या राजकारणाचा विचार केला तर एक आहे, दोन्ही शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नगराध्यक्ष होणार, भाजपचा नगराध्यक्ष नक्की होणार, रायसी शाहू आघाडीचा नगराध्यक्ष नक्की होणार, जनसुराज्य शक्ती पक्षाचा नगराध्यक्ष नक्की होणार. म्हणजे महायुतीतल्या 4 पक्षाचा नगराध्यक्ष नक्की होणार. आता उत्सुकता आहे काँग्रेसचा नगराध्यक्ष कुठे आणि किती होणार याची उत्सुकता आहे. आपण कळेल लगेच निकालानंतर की नेमकं कोणाला काय करणार. पण महाधोरणाचा हाच अंदाज आहे की शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होणार, भाजपचा नगराध्यक्ष होणार. आता भोपळा कोणाच्या हाती लागणार हे महत्त्वाचं आहे. निकाल लागेल, पाहूया. आपल्याला असंच जर राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.